आपण सिद्धांतला ऐकूया पहिल्या सत्रासाठी. सिद्धांत अत्यंत टॅलेंटेड कॉमेंट आणि ह्या मैदानावरती ते भरपूर स्पर्धा कव्हर करत असतात. पण आज खरं तर आम्ही एकत्र आलेलो आहे. अधूनमधून आम्ही गावामध्ये कधीतरी एकत्र काम करत असतो, पण तेव्हा सिद्धांत थोडासा दबावामध्ये असतो. आज तो चांगल्या पद्धतीने काम करेल आणि नक्कीच सर्वांची मनं जिंकेल. तर आपण पहिल्या सत्रासाठी ऐकूया नक्कीच सिद्धांत माळी यांना. जो आपल्या ग्रामीण क्रिकेट समितीचे जे नियम आहेत त्याच नियमानुसार ही स्पर्धा ही या ठिकाणी नक्कीच सुरू असेल. तर लक्षात असू द्या, चेसिंगचा जो नियम आहे आपला तो म्हणजे आधी आपण धावांची बरोबरी झाली तर विकेट्स पाहणार आहोत आणि विकेट जर समान असतील तर मात्र आपण नाणेफेकीचा आधार घेणार आहोत. धन्यवाद विनोद दादा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गंधरायाला वंदन करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करते. पहिला सामना या स्पर्धेतील उद्घाटनीय सामना दातिवली सोहम 11 विपक्ष आयरे या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय दातिवली सोहम 11 संघानं आणि आमंत्रित केले ते म्हणजे आयरे संघाला फलंदाजी करण्यासाठी. सामना इथे सुरू होतोय. स्ट्रायकिंग वरती विशाल, नॉन स्ट्रायकिंग वरती अक्षय आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येतोय पहिल्या षटकामध्ये
गोलंदाज दातिवली संघाचा करता धरता मोतीराम दळवी. पहिला चेंडू, उद्घाटनीय सामना, पहिला चेंडू, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्र मध्ये येतोय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय राज. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती धावांचा श्री गणेश केला जातोय. 2 धावांनी खाता खुललं जातं आयरे संघाचा. स्ट्रायकिंग वरती विशाल च्या बॅटमधून प्रथमच 2 धावा येतात. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतोय. टप्पा पडल्यानंतर उचली घेत नाहीये, चेंडू खालीच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामधून सरळ चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेतील पहिला चौकार विशालच्या बॅटमधनं. तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चौकार येतोय विशालच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. या स्पर्धेतील पहिला चौकार. चौथा चेंडू, गोलंदाज मोतीराम, स्ट्रायकिंग वरती विशाल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट टू बॉलर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. पाचवा चेंडू, पहिल्या षटकातील. ते मात्र जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीनं 10 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी एका बाजूने विशाल करतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 10 धावा उभारल्यात आयरेगाव संघाने. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. गोलंदाज मोतीराम दळवी, स्ट्रायकिंग वरती विशाल. इथे मात्र जबरदस्त फटका, चेंडू हवेत, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या स्पर्धेतील पहिला गडी बाद होतोय. विशाल मोतीराम दळवी यांच्या खात्यामध्ये पहिला गडी बाद झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा आयरेगाव संघाच्या. वरती एका गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज मोतीरामनं. तर आयरे गावातील तसेच दातिवली गावातील कोणी मान्यवर आले असेल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज सुभाष पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा. स्ट्रायकर वरती नवीन फलंदाज दर्शन आलाय. डावखोऱ्याचा फलंदाज गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन सुभाष वैती. पहिला चेंडू, जबरदस्त फटका दर्शनच्या बॅट मधनं. या स्पर्धेतील पहिला षटकार डीजे. पहिल्या चेंडूवरती सुभाषचं स्वागत केलं षटकारानं दर्शननं. दुसरा चेंडू, पुल्लॉर्लेनचा चेंडू, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक येतोय राज.
दूरवरनं खूप अंतर कापत तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. चेंडू अडवला तोपर्यंत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाबळकावरती 18 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडू 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. दर्शन आलेल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे दर्शननं. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न यष्ट्यांवरून जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थगित 18 धावा. निर्धाव चेंडू येतोय. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज सुभाष. इथे मात्र जबरदस्त फटका. कुठना टेक तमाशा देख. चेंडू 1 बाउंस सीमा पार जातोय 4 धावांसाठी. आहे तो चौकार दर्शनच्या बॅटमधनं. चौकार येतोय दर्शनच्या बॅटमधनं. जबरदस्त फलंदाजी दाखवते दर्शन. आल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे दर्शननं. धावसंख्या धाबळकावरती 22 धावा. गोलंदाज सुभाष. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पण दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त अशी एक धाव येते. या धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबळकावरती 23 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाज सुभाष. इथे मात्र जबरदस्त फटका. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाबळकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. जबरदस्त चेंडू यॉर्कलेनचा चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक विशाल चुकी करतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबळकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. इथे मात्र आयरेगाव संघाच्या दर्शन जबरदस्त फलंदाजी करतोय. वैयक्तिक 15 धावा कुठल्यात. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ दर्शननं केलाय. या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सुभाषनं 16 धावा खर्च केल्या. महागडी गोलंदाजी म्हणता येईल सुभाषची. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज मोतीराम दळवी. स्ट्रायकिंग वरती दर्शन. ज्या दर्शननं आक्रमणाला सुरुवात केली आहे. इथे मात्र चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक सुभाष चेंडू खाली आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. या स्पर्धेतील दुसरा गडी बाद होतोय दर्शनच्या स्वरूपात. टीजे दुसरा गडी बाद होतोय दर्शनच्या स्वरूपात. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात मोतीरामनं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती गडी बाद केला होता आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज मोतीराम दळवी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पहिल्याच सामन्यात होते की पाहायची आहे. स्ट्रायकिंग वरती अक्षय. इथे मात्र जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर फिरकी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टीरक्षक प्रवीणच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबळकावरती 26 धावा. चांगली गोलंदाजी मोतीराम दळवी यांची. इथे मात्र जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर उडवलाय.
चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार अक्षयच्या बॅट मधनं. षटकार येतोय अक्षरच्या बॅट मधनं. या 7 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाबळकावरती 32 धावा. तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. पहिले 2 चेंडू चांगले फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार येतोय. धावसंख्या 32 धावा. गोलंदाज मोतीराम खूप अनुभव असलेला खेळाडू, 40+ चा खेळाडू. धावसंख्या 32 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील स्ट्रायकिंग अक्षयने आता षटकारानं खातं कोल्लंय स्वतःच. इथे मात्र चेंज ऑफ पेस, जबरदस्त फटका शॉटॉम्पुल केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात वेगानं. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 34 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील स्ट्रायकिंग अक्षय 8 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूचा सामोरे गेल्यानंतर सलामीला आलेला फलंदाज अक्षय. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज मोतीराम. ते मात्र वेगवान चेंडू शरीरयष्टीला आदळतोय. 1 धावेचा अवधी होता. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. तर आमचे मान्यवर माटारडी गावचे गजानन पाटील, आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर पंच आशीर्वाद लेग बाईज असेल तर सांगत जा, खूण करत जा. आपण इथे मात्र वाईड चेंडू फेकलाय गोलंदाज मोतीरामनं. या 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका, मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज मोनिशला परतावा लागेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 36 धावा धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. मोनिश इथे मात्र गोल्डनचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय मोनिश. तर मोनिशची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज करण आलाय, नवीन फलंदाज. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन आता वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन विशाल आलाय. नवीन फलंदाज करण स्ट्रायकिंग वरती असेल. नो स्ट्रायकिंग वरती अक्षय. सलामीला आलेला फलंदाज 9 धावांवरती खेळतोय. 4 चेंडूंचा सामोरा गेल्यानंतर 9 धावा कुठल्याच अक्षयनं. तर विशाल येतोय 4थ्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग वरती करण. ते मात्र शॉटॉम्पुल केले चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. 2 टप्पा घेत चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येला आकार मिळतोय.
2 ने 38 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात विशालच्या. स्ट्रायकिंग करण. तो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. यष्टी रक्षक प्रवीण मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र फलंदाज करणच्या भारीचा अंत होतोय. तर नवीन फलंदाज कल्पेश येतोय. दुसऱ्या चेंडूवरती गाडीबाद केला विशालनं. धावसंख्या धाबलक्यावरती 38 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना 38 धावा. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज कल्पेश. इथे मात्र चेंडू हवेत आहे. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 40 धावा. कल्पेशनं स्वतःचं खातं खोललंय या 2 धावांना. चौथा चेंडू चौथ्या षटकातील. इथे मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा पडतो चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कल्पेशला परतावा लागेल. डीजे संदीप. कल्पेश बाद होतोय तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या बलकपवरती 42 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाज विशाल. 1 गडी बाद केलाय. 6 धावा खर्च केल्या. 4 चेंडू फेकल्यात गोलंदाज विशालनं. स्ट्रायकिंग वरती अक्षय असेल ज्याने 1 षटकार 1 डबल आणि 1 सिंगलच्या मदतीने 9 धावांवरती केलं. हुकल्या चेंडूला क्षेत्ररक्षक येतो चेंडू वरती आणि इथे मात्र फलंदाज अक्षयच्या बारीचा अंत होतोय. जो सलामीला आला होता तोच अक्षय इथे मात्र बाद होतोय. डीजे तर नवीन फलंदाज विनायक येतोय अक्षयची जागा भरून काढण्यासाठी. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. इथे मात्र उचली घेणारा चेंडू बाउन्सर पद्धतीचा चेंडू फेकलाय गोलंदाज विशालना. षटक इथे मात्र समाप्त होतोय. चौथा 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये विशालना आणि 3 गडी बाद केल्यात.
तर 2 गडी बाद केलेत विशालनं 6 धावा खर्च करत असताना. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती 42 धावा. नवीन गोलंदाज अक्षय नाईक शेवटच्या षटकामध्ये सांघिक 5वा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय. धावसंख्या 42 धावा. पहिला चेंडू अक्षय फेकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज संदीप. इथे मात्र बॅटची कडा. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. चेंडू मागे धावत होता. चेंडू अडवण्यात आलाय तोपर्यंत 2 धावांचा इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 44 धावा. 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या दाबलकावरती 44. स्ट्रायकिंग वरती संदीप डावकर त्याचा आक्रमक फलंदाज. हैरेगाव संघातील एक जबरदस्त खेळाडू. नेहमीच आपण अर्नी विक्टरी स्पोर्ट्स मध्ये सुद्धा खेळताना पाहत असतो त्याला. इथे मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त धाव येते या चेंडूवरती. या धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 45 धावा. एका चेंडूच्या समाप्तीनंतर. तर आमचे मान्यवर गणेशजी मडवी आगासण आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरस स्वागत असेल. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक सुभाष चेंडू खाली आणि कोणतीही चुकी होणार नाही सुभाष कडून. फलंदाज बाद होतोय संदीप. तर मान्यवर कालुरामजी पाटील मांढरडी यांचं इथे मात्र आगमन होतोय. अक्षय ना 7 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या डबलकावरती 45 धावा. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज सिनियर संदीप. तर आमचे मान्यवर कालुरामजी पाटील तसेच चंद्रकांतजी पाटील आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती तोपर्यंत एकच धाव आहे. या चेंडूवरती एक धाव येते. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 46 धावा. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विनायक येतोय आता. तर आमचे मान्यवर चंद्रकांतजी पाटील यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल दादा. मात्र जबरदस्त चेंडू खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती सुभाष. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पेक्की अचूक येते आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल विनायक. एक धाव येते या चेंडूवरती. रनआउटच्या स्वरूपात विनायक बाद होतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल.
एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, नकार दिलाय सुशांतनं आणि एकच धाव येते. धावसंख्या डबल कपवरती 49 धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 8 गाड्यांच्या मोबदल्यात. तर यापुढील सामना असेल किडकाली विपक्ष भोपर. दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचे. किडकाली संघाचे संगणक तसेच भोपर संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचे. तर पहिल्या सत्रामध्ये 49 धाबा कुठल्याच ऐरेगाव संघानं आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय सोम 11 दातिवली संघासमोर. 8 गाड्यांच्या मोबदल्यात 49 धावा कुठल्या आहेत 50 धावांचं आव्हान ठेवलंय. तर यापुढील सत्रासाठी आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊयात आमच्याच गावचे भोपर गावचे आमचे समालोचक विनोददादा पाटील यांच्याकडे. धन्यवाद सिद्धांत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणरायाला वंदन करून आणि या म्हातारडी गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होऊन त्याचबरोबर या गावातील जागृत देवस्थान माताडेश्वराला आपण वंदन करूया आणि नक्कीच या ठिकाणी आपण स्वागत करूया सर्व क्रीडा रसिकांचं. आज ही एक दिवसीय स्पर्धा आपण पाहताय ओम म्हाताडेश्वर क्रिकेट संघ म्हातारडीच्या माध्यमातून स्वर्गीय रविकिरण पाटील स्मृतिचषक. आज रविकिरण पाटील आपल्यामध्ये नाहीत पण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहतोय आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आज पहिला सामना सुरू आहे. उद्घाटनीय सामना आपण पाहतायत सोहम 11 दातिवली वर्सेस आयरे. या दोन संघादरम्यान टॉस दातिवली संघाने जिंकलेला होता आणि प्रथम ते फिल्डिंग त्यांनी केली आणि त्यांनी आमंत्रित केलं होतं आयरे संघाला बॅटिंगसाठी. आयरे संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती लावली 49. 8 गडी त्यांनी गमावलेले. 50 धावांचं लक्ष त्यांना पूर्ण करायचं आहे आणि 50 धावा करण्यासाठी प्रत्येक षटकात त्यांना 10 धावांची गरज आहे आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी राज आणि त्याचबरोबर सुभाष वैती अशी 2 सलामीवीर येत असताना आयरे संघामध्ये देखील अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर आहेत. पुढील सामना गावदेवी खिडकाई आणि भोपर संघामध्ये असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या आपण लवकरात लवकर टॉससाठी कारण द्वितीय सत्र सुरू झालंय. टॉस करून आपण लगेच पुढील सामन्याला देखील आपल्याला सुरुवात करायची आहे. 7 लढती आहेत. एकूण 7 लढतीमध्ये नक्कीच आपल्याला 7व्या लढतीनंतर कळेल कोण चॅम्पियन असेल आणि कोण उपविजेता असेल. तर अत्यंत सुंदर आयोजन. खरं तर एक दिवसीय स्पर्धा आहे पण या सर्व मंडळींनी ओम म्हाताडेश्वर क्रिकेट संघ किंवा हे सगळे यंगस्टर तुम्ही पाहतायत त्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेतलेली आहे. एक सुंदर असं व्यासपीठ तयार केलं आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील SMD या नामांकित चॅनेलला देखील ही जबाबदारी सोपवलेली आणि त्याचबरोबर DGच्या माध्यमातून या विभागात सातत्याने चर्चेमध्ये असलेले अनेक स्पर्धा कव्हर करत असताना राज RMDच्या माध्यमातून नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये दिसत असतात. आजही ते या स्पर्धेमध्ये आमच्या सोबत आहेत आणि आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुंदर असे हे चषक करंडक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत. तर एका दिवसामध्ये इतकी भरघोस पारितोषिकं फक्त 8 संघ
आणि 8 संघातून एक संघ चॅम्पियन बनणार. होळ्या मॅचच्या दिशेने स्ट्राईकला डावखुरे फलंदाज राज आहेत आणि ऑन स्ट्राईकला सुभाष. दर्शन गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र ज्या प्रकारे दर्शनने स्ट्रोक खेळला होता फर्स्ट इनिंग मध्ये, त्या दर्शनच्या अगेन्स्ट डावखुऱ्या राजने देखील हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना षटकाराने स्वतःच व संघाचा अकाउंट ओपन केलंय. भोपर संघाने यायचे टॉस साठी लवकरात लवकर. या राहुल मिनात, टॉस साठी या आपण. तर भोपर संघ देखील सज्ज झालेले आहे आणि शुभम या ठिकाणी आलेले आहेत. खिडकाळ संघाचे संघनायक. टॉस आपण करणार आहोत. महेश आहे संघनायक. गावदेवी ईश्वरी 11 खिडकाळे संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. तर महेश पाटील या ठिकाणी आहेत. काल देखील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती देसाई येथे ते होते. ओ यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने आणि काल या संघाने फायनली जिंकलेली आहे सोनारपाडा येथे आणि आज हा संघ दाखल झालाय या स्पर्धेमध्ये. एक दिवसीय स्पर्धेमध्ये त्यांच्या समोर भोपर संघ असेल. तर अभिमन्यू पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. खिडकाळे संघ जिथे जिथे असणार तिथे तिथे नेहमीच्या संघाच्या पाठीशी ते समर्थपणे उभे असतात आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धावसंघ धावपलकावरती आपण 7 पाहतायत. स्ट्राईकला सुभाष येत आहेत. दर्शन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली ऍक्शन आहे, खूप चांगला रनअप, खूप चांगला रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहतायत. हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय त्या ठिकाणी होते. अक्षयने चांगली बॅटिंग केली आहे. तर विश्वास पाटील साहेबांना विनंती करेन आपलं शुभास आपण टॉस करून घ्यायचा पुढील सामन्याचा. भोपर संघ दाखल झालेले आहे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायला व खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. भोपर संघ येईल की नाही येईल. काही खेळाडू अनुपस्थित होते त्यामुळे संघ या ठिकाणी येण्यासाठी नक्कीच तयार नव्हता. पण आता संघ तयार आहे आणि आता समोर खिडकाळे संघाशी तो 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. तर विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दर्शन टू राज, यंगस्टर टू यंगस्टर. फुल टॉस चेंडू फ्रंट फुटवर आले, कव्हरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. प्रति षटकामागे करायचे आहेत 10 धावा आणि आता मात्र धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय त्यावेळेस पुढे सरकते, जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. स्ट्राईकला पुन्हा एकदा राज देखील एक यंगस्टर आहेत. यंगस्टर वर्सेस यंगस्टर तुम्ही पाहताय. दोघांमध्ये चांगली जुगलबंदी. हो यावेळेस चेंडू हवेत आहे. विशाल चेंडूच्या खाली येत आहेत. करण आहेत माफ करा आणि हा झेल त्या ठिकाणी डिपला गेलाय आणि पहिला धक्का लागतो मैदानावरती. सोहम 11 दातिवली या संघाला. धावसंख्या धावपलक्यावरती 10 असताना संघनायक या आपण टॉस साठी, कारण खिडकाळ संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. या लवकर अन्यथा आयोजकांच्या वतीने आपल्या 2 धावांची पॅनल्टी लागू शकते असं आयोजक म्हणतायत. या आपण कॅप्टन कोण येणार हा प्रश्न तिथे निर्माण झालाय. धावा आहेत 10, बॉल हवाय. चेंडू किती झाले? 5. 1 टू गो. तर नवीन फलंदाज येत आहेत. हेमंत 3ऱ्या क्रमांकावरती. तर विकी माळे आय थिंक कॅप्टन आहेत आज. गोलंदाज दर्शन. स्ट्राईकला सुभाष वैती सज्ज होतील. दर्शन टावरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळतायत. अत्यंत वेगाने क्षेत्ररक्षक पण तितक्याच वेगाने चेंडू जातोय सीमा पार. सुभाषच्या बॅट मधून येतोय चौकार.
तर नो चेंडूचा इशारा आलाय यावेळेस पंचांचा. ओव्हर स्टेपिंग झालंय. आशीर्वाद यांनी लक्ष वेधून घेतलं आणि फ्रीड असेल आणि प्रत्येक नो चेंडूवरती फ्री असणार. सध्या याच नियमाने आपण अनेक स्पर्धा संपन्न होताना पाहत असतो. फ्रीट वरती आलेले धावसंख्या धावपल करते आपण पाहता येतात 17 धावा. एक चांगली सुरुवात. खरं तर एक गडी गमावलेली आहे पण त्यानंतर हेमंत आणि सुभाष मध्ये एक चांगली भागीदारी होताना. गोलंदाजी मार्कवर अक्षय आहेत. कॉमेडी बॉक्स इनकडनं सज्ज होतील. स्ट्राईक लाईन सामना करतील. करायचे आहेत 50 धावा. एक फायटिंग टोटल आयरे संघाने उभी केलेली आहे पण तिचं संरक्षणही करणं गरजेचं आहे. पण ते सुरक्षित असेल का हाही प्रश्न आहे. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईटचा इशारा होतो पंचांचा. पंचांच्या भूमिकेत आशीर्वाद आहेत आणि त्याचबरोबर स्क्वेलिकचे पंच राज आहेत. हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता. झेल कोण घेणार हा प्रश्न. पण हा चेंडू यावेळेस आपण पाहतायत फ्रीटचा चेंडू होता आणि त्यामुळे हा झेल ग्राह्य धरला जाणार नाही. अशी बलवत्तर फ्रीट वरती खरं तर फलंदाज धावचित होऊ शकतो. हँडल द बॉल आउट होऊ शकतो किंवा हिट द ट्वाइस आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात जर त्याने अडथळा निर्माण केला तर तो आउट होऊ शकतो. हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत येत आहेत. वाईटचा इशारा येतोय. नो. साईडला हा चेंडू नक्कीच लाईनच्या बाहेर पिचच्या बाहेर होता. फ्रीड असणार आताही. हो यावेळेस वाईटचा इशारा. फ्रीड कंटिन्यू असेल आणि हे षटक मात्र सोम 11 दातिवली संघासाठी पर्वणी ठरते कारण या षटकात अवांतर धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या आपण पाहिलं तर 14. या षटकात 8 धावा आल्या आहेत. एकूण 22 धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. फ्रीडचा चेंडू होता पण 2 धावा वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला 24च्या घरामध्ये. तर भोपर संघाने यायचे टॉस साठी लवकरात लवकर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत आणि खूप चांगला झेल विशालने टिपलेला आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतायत फलंदाज बाद होतोय. हेमंत. हा लागतोय दुसरा धक्का सोम 11 दातिवली संघाला. थ्री टू गो. 3 चेंडू झालेले आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 24. अत्यंत चांगलं संगीत राजच्या माध्यमातून आपण ऐकतोय. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पंचांना यावेळेस इशारा करावा लागतोय. चेंडू वाईड आहे. या षटकात तब्बल 3 ते 4 आय थिंक अवांतर चेंडू असतील कारण नो ही त्यामध्ये 2 होते. 3 आय थिंक वाईड होते आणि षटक खूपच महागड ठरत असताना पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडू जाऊ दिलाय. नोचा इशारा येतोय आणि अक्षय मात्र इथे कुठेतरी चूक करत असताना भरपूर अवांतर चेंडू आलेले आहेत आणि खरं तर जे काम फलंदाजांना करायचं होतं ते गोलंदाज करतायत आणि या मैदानावरती मात्र नाहक अवांतर धावा खर्च केले जात आहेत.
हा चेंडू यावेळेस ऑन साइडला फ्रीडचा चेंडू होता आणि एक धाव दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपल करते. आपण पाहतायत 27 धावा फक्त विजयासाठी. आता इथून 23 धावांची गरज आहे. 50चं टार्गेट होतं आणि हे टार्गेट फार छोटं नव्हतं. एक फायटिंग टोटल होती पण आयरे संघाच्या गोलंदाजांनी खरं तर हे षटक आपण पाहिलं तर अक्षयचं खूप लांबच चाललंय. खूपच मोठं षटक पाहायला मिळतंय आणि या षटकात किती चेंडू बघूया. 4 चेंडू संपन्न झाले. 2 चेंडू अजूनही आहेत. स्ट्राईक यावेळेस विशाल येत आहेत. अक्षय टू विशाल. हा चेंडू यावेळेस स्वतः जाऊन अक्षय उचलतायत. हा चांगला चेंडू होता. यावेळेस मिडल स्टंपवरती केंद्रित केला होता. तर भोपर संघाचे संघनायक या आपण लवकरात लवकर टॉस साठी. तर भोपर संघ आपण लवकरात लवकर या कारण टिळका संघ ठिकाणी आलेले आहे. धावसंख्या धावफल करते ती म्हणजे 28. हो यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळतायत. एक धाव पूर्ण झाले आणि चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय चौकार. अजूनही गरज आहे 18 चेंडू मध्ये. तर 32 ही धावसंख्या म्हणजे आपण पाहिलं तर मागच्या षटकात तब्बल 18 धावा आलेले आहेत. खूपच महागडं षटक आणि या षटकामध्ये खरं तर फारसं आक्रमण पाहायला मिळालं नाही. पण अक्षयने जे आव्हानदार चेंडू दिले आहेत एकूण आव्हानदार चेंडू जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 9 चेंडू आय थिंक 3 होते आणि वाईड आपण पाहिलं तर 3 चेंडू वाईड होते. म्हणजे जवळजवळ हे षटक 12 चेंडूंचं राहिलं आणि हे षटक कधी संपणार करणलाही प्रश्न पडला होता. पण होतं असं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात. अक्षय हे यंगस्टर आहेत आणि अक्षय देखील नक्कीच या चुकांमधून काहीतरी बोध घेतील आणि येणाऱ्या काळात आयरे संघासाठी चांगला परफॉर्मन्स देतील. प्रत्येक महान खेळाडूने तर या षटकात जर हे षटक संपायच्या आधी भोपर संघाचे संघनायक या ठिकाणी नाही आले तर संघाला पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टी लावण्यात येईल. तर प्लीज भोपर संघनायक आपण या गोष्टीची काळजी घ्या. हे षटक संपायच्या आधी म्हणजे तिसरं षटक सुरू झालंय त्याआधी आपण यायचं टॉससाठी. जर आपण या ठिकाणी नाही आला तर आयोजकांच्या वतीने आपल्याला पॅनल्टी लावण्यात येईल. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक करण जज करतायत आणि हा झेल ड्रॉप झालाय. थांबायचं 1 मिनिट. नाही चला. बऱ्याचदा जो चुना असतो तो पसरलेला असतो तो आतही येतो त्यामुळे तिथे तर असं उडाल्यासारखं असं भासलं. वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या धावपल करते 35. 15 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्कवर दर्शन वैयक्तिक दुसरा आणि सांघिका 30 षटक हाताळत आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि हा सामना या षटकात संपेल का प्रश्न आता उपस्थित झालाय.
बघूया दर्शन. ओ यावेळेस समोर खेळतायत, अक्षय चेंडूच्या खाली येत आहेत. हा झेल खूप चांगल्या पद्धतीने टिपलाय, फलंदाज बाद होत आहेत. हा लागतोय मैदानावरती दुसरा धक्का. झालेले मी विनंती करेन रामदास पाटील यांना आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माताडी चषक असो किंवा कुठलीही स्पर्धा असो, जेव्हा जेव्हा माताडी संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा त्यांची पाठीराखी नेहमीच उपस्थित असतात. यंदा अंडर-19चा संघ चांगली कामगिरी करतोय. एक चांगली गोष्ट आहे माताडी गावासाठी. आणि नव्या दमाचे खेळाडू हे उगवते सितारे मात्र येणाऱ्या काळात माताडी गावासाठी प्रतिनिधित्व करत असताना चांगली कामगिरी करतील. नवीन फलंदाज अमोल, 3 गडी बाद झालेले. हा चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह करतायत. एकच धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतायत 42. 8 धावांची गरज आहे विजयासाठी. हे षटक तिसरं सुरू आहे आणि या षटकातील 4 चेंडू संपन्न झालेले आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. दर्शन स्ट्राईकला आहेत. फलंदाज अमोल. एक फलंदाज सलामीचे सुभाष जुनी खेळपट्टीवरती आहे. हा चेंडू यावेळेस फुलर लेंथ होता, बॅटच्या संपर्कात आला नाही. बायच्या रूपाने धावे यष्टी रक्षकाने चेंडू गॅदर केला नाही आणि त्यामुळे एक धाव बायच्या रूपाने येते. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 43. 7 धावांची आता गरज आहे विजयासाठी. दर्शन स्ट्राईकला सुभाष वैती. सैल ड्राईव्ह करताय. धावचीची संधी आहे. इथे दर्शनचा थोडासा गैरसमज झाला. खरं तर दर्शनला वाटला चेंडू स्टॅनवर डायरेक्ट हिट होईल म्हणून त्याने तो जाऊ दिला, पण त्याचा तो अंदाज जजमेंट चुकला आणि पंचांचा इशारा षटक संपलेले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 45 आणि आता 5 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत आणि मैदानावरती आता मात्र ड्रिंक्स स्कूटर जात असताना या ऐकूया आपण राजकारण का चांगलं संगीत. भोपर संघ आपण टॉससाठी यायचे लवकरात लवकर. 3 षटकं संपन्न झालेले आहेत आणि खिळकाई संघ या ठिकाणी उपस्थित आहे. संघनायक तर 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत विनायक. स्ट्राईकला अमोल आहेत. आमच्या सोबत स्कोरर आहेत सिद्धेश. एक सिद्धेश स्कोरर आहेत, एक सिद्धांत कॉमेंटेटर आहेत
आणि पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळताय. दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट, ठाऊक आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. सिंगल डबल्स नाही, लक्ष आपल्याला चेस करता येईल आणि त्यामुळे कुठलाही धोका ते पत्करत नाही आहेत. अमोल संयमी खेळ करत असताना 3 धावांची गरज आहे फक्त. चेंडू यावेळेस रीड करू शकले नाही. टप्पापर्यंत चेंडू आत आलाय आणि इथे मात्र अमोलला या चेंडूने पूर्णपणे चकित केलं. हो, यावेळेस वाईटचा इशारा ते पंचांचा. आव्हानाच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावपल करते आपण पाहता 48. फक्त 2 धावांची आता गरज आहे विजयासाठी. हो, ऑफ ब्रेक, चेंडू पडल्यानंतर आत आला आणि स्टिअर केलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अशा प्रकारे या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि सोम 11 दातिवली संघ मात्र विजय होतोय. आणि नक्कीच पुढील सामन्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि इथे आयरे संघाला आपण पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. वेल प्लेड दातिवली संघ, हार्ड लक अँड टफ लक आयरे संघ.